आम्ही तुफानातले दिवे. लोकशाहीर वामनदादा कर्डक. कवी परिचय वामन ताबाजी कर्डक, इसवी सन 1922 ते 2004. लोकशाहीर वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध लोकशाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतले मोठे कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित. गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा वामनदादाचा श्वास होता. वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 10,000हून अधिक गीते लिहिली आहेत. आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घराघरात डॉक्टर आंबेडकरांचे विचार घेऊन जाण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या गीतांनी समाज प्रबोधन तर केलेच, पण सामाजिक परिवर्तनाची क्रांतिज्योती अखंड तेवत ठेवली. अन्याय अत्याचार विरोधात आत्मभान जागवण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. वाटचाल 1973, मोहोळ 1976 हे गीत वामनांचे. 1977 गीत संग्रह तर माझ्या जीवनाचं गाणं 1996 हे आत्मकथन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कारासह विविध पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. गुलामगिरींच्या बेड्या निमूटपणे सहन करणाऱ्या समाजाला जागे करण्यासाठी त्यांची लेखणी अखंड झिजी आहे. परंतु प्रस्तुत आम्ही तुफानातले दिवे गीतातूनही मानवतेसाठी क्रांतीची मशाल धारण करणाऱ्या तरुणाला वादळ वारा, तुफान आता कोणीही अडवू शकत नाही हा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला आहे. आम्ही तुफानातले दिवे. आम्ही तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस धाळा मुरीना शिवे, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमुचा जरा न खाली लवे, हाय विचारा दुबळा वारा निर्दयतेने करतो मारा, या वाऱ्याने मावळणारी जात अमुची नव्हे, अथांगताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे, काळ्या धरणीवरचे काळ काळाने विणलेले जाळे, करील काळे आपुले आता काळ्या करणी सवे, एका दिव्याने पेटवलेले चरितेसाठी पाठवलेले, काळ्या राणी अखंड येथे फिरती आमचे थवे, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू, सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. प्रश्न आहेत. आम्ही तुफानातले दिवे या कवितेतून मानवतेसाठी क्रांतीची मशाल हाती घेणाऱ्या तरुणाचा आशावाद थोडक्यात लिहा. आम्ही तुफानातले दिवे हे काव्यगीत आहे. या गीतातून वामनदादा कर्डक सांगतात की अखंड मानवतेसाठी क्रांतीची मशाल धारण करणाऱ्या तरुणाला वादळ वारा, तुफान आता कोणीही अडवू शकत नाही हा आशावाद या गीतातून त्यांनी व्यक्त केला आहे. जो बहुजन समाज पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या बेड्या निमूटपणे सहन करत होता, त्या समाजातील एक नवतरुण अन्यायाविरुद्ध पेटून उठला आहे. अखंड मानवतेच्या सेवेसाठी तो क्रांतीची धगधगती मशाल हाती घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हक्कासाठी अविरतपणे लढणार आहे. या धगधगत्या विचारांच्या मशालीला तुफान वारा, पाऊसधारा आला तरी काहीच फरक पडणार नाही. आमच्या समाजव्यवस्थेवर आजपर्यंत जो अन्याय, अत्याचार, हल्ले झाले आहेत, गुलामगिरीच्या व जातीयवादी चिखलात आम्ही पूर्वीपासूनच गाडले गेलेले आहोत. परंतु आम्ही आमचा स्वाभिमान मात्र कधीच गहाण ठेवला नाही. ताठ मानेने आम्ही सदैव चालत आहोत. निर्दयतेने करणाऱ्या वाऱ्याने मावळणारी आमची जात मुळीच नाही. अथांगताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले आहे. आज आमचा संबंध बहुजन समाजाला तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी विचार आमच्या कणाकणामध्ये रुजलेले आहेत. सम्यक क्रांती, प्रज्ञा, शील आणि करुणा ही मानवतेच्या कल्याणाचे पावित्र्य आम्हाला मिळालेले आहे. ही समाज परिवर्तनासाठी मानववादी विचारांची प्रेरणा आम्हाला महामानवाकडून मिळालेली आहे. ही आमच्या समाजासाठी जणू काय नवसंजीवनीच ठरली आहे. काळ्या छातीवरचे काळे म्हणजे काळा रंग व हा शक्ती आणि आदराचे प्रतीक मानले आहे. ही भूमी जणू काय आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पेटून उठवते. पूर्वीपासूनच गुलामगिरीच्या चिखलातील जाळ्यातून आम्हाला आता मुक्तता हवी आहे. आम्ही सदैव या शक्ती आणि आदराचा सन्मान ठेवून हक्क आणि अन्यायाविरुद्ध सदसद विवेक बुद्धीने चांगला विचार स्वीकारून लढू. आम्हाला मानवतावादी विचारांचा सार्थ अभिमान आहे. याचा स्वीकार सर्व बहुजन समाजांनी अंगीकारलेला दिसतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आम्हाला प्रचंड स्वाभिमान शिकवतो. त्यांनी समाज परिवर्तन व्हावे असे त्यांना सदैव वाटत होते. त्यासाठी त्यांनी मानवतावादी मूल्यांची रुजवणूक अखंड मानव जातीच्या समूहात केली. अन्याय अत्याचार विरुद्ध ते निर्भयतेने लढत होते. एक दिव्याने पेटलेले, चरितेसाठी पाठवलेले, काळ्या राणी अखंड येथे फिरती आमचे थवे. डॉक्टर आंबेडकरांचे मानवतावादी विचार सदैव बहुजनांच्या कल्याण व उद्धारासाठी कायम महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. ते विचार समाज परिवर्तनासाठी आम्ही अखंड तेवत ठेवणार आहोत. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू. सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. बहुजन समाजावरील होणारा अन्याय, अत्याचार, लाचारी, गुलामगिरी, जातीभेद अशा अमानुष लढ्यातून समाज परिवर्तनासाठी, जगाच्या उद्धारासाठी स्वतः जळून गेलो तरी चालेल, परंतु आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवणार नाही. समाज परिवर्तन करून तो नेहमीच प्रकाशमानच करण्याचे स्वप्न कवितेतून साकारलेले